नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती आहेत. एकाची जर का वृषभ राशी असेल आणि दुसऱ्याची कुंभ राशी असेल, तर त्यांचं जे प्रेम आहे, त्यांचं जे रिलेशनशिप आहे, हे कशाप्रकारे फुलत जाईल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात. दोघांच्या प्रेमामध्ये अपेक्षा काय असतात, त्यांचे नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, त्यांच्या आवडीनिवडी कशा प्रकारच्या असतात, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. साधारणतः सर्वात पहिल्यांदा आपण वृषभ राशीबद्दल विचार करू. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये किंवा धनस्थानामध्ये येणारी ही रास आहे. स्त्री रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर तत्वाची समजली जाते. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की वृषभ राशीमध्ये पाहिली जाईल ती म्हणजे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व. खरं तर त्यांचं जी फॅशन स्टेटमेंट आहे किंवा कशा प्रकारे राहायचं हे वृषभ राशीला अत्यंत उत्तम प्रकारे माहीत असतं. नीट, साफ, स्वच्छ अशा प्रकारे त्यांचं राहणीमान दिसून येतं आणि त्यामुळेच खरं तर ते राहणीमान नजरेत भरतं. फॅशनचा जो सेन्स आहे हा फॅशनचा सेन्स वृषभ राशीच्या व्यक्तींना चांगला समजतं. म्हणजे रंगसंगती काय घातलं पाहिजे, कशा प्रकारे घातलं पाहिजे कपडे वगैरे आणि स्वतःला कशा प्रकारे समोरच्या समोर प्रेझेंट केलं पाहिजे याचं उत्तम ज्ञान हे वृषभ राशींच्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारचं असतं. आणि त्याच्या जोडीला त्यांची वाणी, त्यांचं बोलणं खूपच चांगलं असतं. म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट कितीही किचकट असेल, कितीही गंभीर असेल तरी ती अगदी सहजपणे समोर ठेवायची, समजेल अशा स्वरूपात ठेवायचं याची हातोटी वृषभ राशीच्या व्यक्तींना खूपच चांगल्या प्रकारची असते. आणि हसत हसत बोलणं हा भाग एक वृषभ राशीमध्ये वेगळाच दिसून येतो आणि त्यामुळे त्यांचे संवाद कौशल्य हे खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येतं. एकंदरीतच त्यांचं वागणं, बोलणं आणि त्यांचं राहणीमान हे आकर्षक असल्याकारणामुळे वृषभ राशींच्या व्यक्तींचं एकंदरीत व्यक्तिमत्व हे मॅग्नेटिक असतं किंवा त्याच्याकडे माणसं खेचली जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्ती असतात या सखोल विचार करणाऱ्या असतात. कुठल्याही गोष्टीचा साधक-बाधक विचार करण्याची क्षमता वृषभ राशीच्या व्यक्तींकडे खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. अगदी झटपट निर्णय घेणं, आधी निर्णय आणि नंतर विचार करणं हा प्रकार वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे कुठलंही काम हाती घेतलं की ते पूर्ण करून सोडायचं आणि मेहनत करण्याची तयारी यांच्यामध्ये जबरदस्त दिसून येते. एकंदरीत त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरून किंवा वागण्या बोलण्यावरून यांच्या कामाची क्षमता तुम्हाला तशी समजणार नाही. परंतु काम करण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हे सर्व गुण वृषभ राशींच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतात. एवढं सगळं असून सुद्धा तुम्हाला कदाचित वाटेल की ही रास थोडीशी रफ असेल, तर रफ अजिबात नसते. वृषभ राशीच्या व्यक्ती या तेवढ्याच कलाप्रिय असतात. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट यांना चांगली आवड दिसून येते. संगीताचा कान हा वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. म्हणजे काय ऐकावं, संगीताच्या प्रती जाण ही त्यांना मूळतःच असते. अगदी काही जरी प्रशिक्षण घेतलेलं नसलं तरीसुद्धा वृषभ राशीच्या व्यक्ती या कमीत कमी बाथरूम सिंगर तरी असतातच. म्हणजेच सहजपणे त्यांनी गायलेली गाणीसुद्धा लक्षात राहतात आणि गाण्याची, संगीताची आवड ही वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारची असते. दुसरी गोष्ट म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्ती ज्या आहेत यांना थोडेसे व्यवहारी असतात. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कशाप्रकारे गुंतवणूक करायची आणि कशाप्रकारे कमवायचे याचं उत्तम ज्ञान हे वृषभ राशीच्या व्यक्तींना असतं आणि त्यांचं व्यवहाराच्या संदर्भातली गणितं ही सहसा चुकत नाही. अशा प्रकारे सर्व बाबतीमध्ये एक वेगळं आणि चांगलं हसतमुख असं व्यक्तिमत्व किंवा हसतमुख अशी पर्सनॅलिटी वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येते. आता आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीबद्दल. कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 11व्या स्थानात येणारी ही रास आहे. पुरुष रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. राशीचं जे तत्व आहे हे वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. कुंभ राशीबद्दलचा एक वेगळेपणा दिसून येतो. सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग, साधी राहणी आणि उच्च विचार हे कुंभ राशीच्या व्यक्तींचं की पॉईंट आहे. म्हणजे त्यांच्या राहणीमानावरून त्यांची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे याचा तुम्हाला अंदाज लावता येणार नाही. म्हणजेच आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीसुद्धा कुंभ राशीच्या व्यक्तींचं जे राहणीमान असतं ते अगदी सिम्प्लिसिटीकडे असतं. साधं राहणीमान असतं, परंतु त्यांचे विचार अतिशय चांगले असतात. मुळातच बौद्धिक तत्वाच्या ज्या राशी आहेत त्यामध्ये सर्वात जास्त बुद्धिमान अशा प्रकारची ही रास आहे. आणि ज्याप्रमाणे जे बुद्धिमान असतात ही थोडीशी मितभाषी असतात, म्हणजे कमी बोलणारे असतात. तोच भाग हा कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येतो. कुंभ राशीच्या व्यक्ती या उघड्या ठेवलेल्या नळाप्रमाणे वाहत राहणार नाही. नेमकं पटेल ते रुचेल तेच बोलतील, परंतु जे बोलतील त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात गोष्टी या दडलेल्या असतात. बऱ्याच वेळा तुम्ही त्याच्याशी ज्यावेळेस संवाद साधा
त्यावेळेस त्या नेमक्या काय बोलता आहेत याबद्दल लवकर समजणार नाही. परंतु जसे फिलॉसॉफर असतात, की फिलॉसॉफर जे असतात त्यांच्या ज्या गोष्टी असतात, त्यांचे जे विचार असतात हे आपल्याला काही कालानंतर समजतात. कारण समाजापुढे 2 पावलं जाऊन विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. तीच गोष्ट ही कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येते. म्हणजे त्यांनी मांडलेले विचार हे तुम्हाला लगेचच्या लगेच पटतील असं नाही, मात्र काही काळाने नक्कीच त्याचा अनुभव येईल. तर अशा प्रकारे थोडीशी स्पेशल ही रास आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्तप्रियता. या राशी इतकी शिस्तप्रियता इतर कुठल्याही राशीमध्ये दिसणार नाही. महत्त्वाचं म्हणजे हे स्वतः शिस्तप्रिय असतातच. अर्थात ही शिस्तप्रियता समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा अपेक्षा केली जाते. परंतु सर्वच व्यक्ती यांच्याप्रमाणे शिस्तप्रिय असतील असं अजिबात नाही. त्यामुळे होतं काय, की व्यक्तींबरोबर जे इंटरॅक्शन असतं, वागणूक होते त्यामुळे फरक येतो. त्यामुळे जर का समोरच्या व्यक्ती त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागत नसेल किंवा शिस्तप्रिय नसेल, तर मात्र कधीतरी यांचा पारा चढतो आणि त्याचा हट्टीपणा असतो तो दिसून येतो. मग त्यांच्या शब्दातला जो कठोरपणा असतो, तिखटपणा असतो किंवा टोकदारपणा असतो, तो जाणवू लागतो. आणि यामुळेच बऱ्याच वेळेस कुंभ राशींच्या व्यक्तींपासून थोडंसं 2 हात लांब राहणं व्यक्ती पसंत करतात. अर्थात यावर थोडंसं काम करणं गरजेचं आहे. परंतु स्वतःच्या लेखी या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे कुंभ राशीच्या व्यक्ती आहेत, या नवमतवादी आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्तप्रिय सुद्धा आहेत. तार्किक असतात, तर्कावर विचार करणारे असतात, तर्कनिष्ठ यांची बुद्धिमत्ता दिसून येते. अर्थात ज्या व्यक्ती बुद्धिनिष्ठ आहेत किंवा आधुनिक विचारसरणीच्या आहेत त्या तर्कनिष्ठ असतातच. म्हणजेच वर्षानुवर्ष किंवा पारंपरिक ज्या चालीरीती आहेत त्याच्यावरती कुंभ राशीच्या व्यक्ती या अजिबात विश्वास ठेवत नाही. ज्यावेळेस त्यांना एखादी गोष्ट पटते, रुजते, त्यानंतरच त्याच्यावरती विश्वास ठेवते. आणि त्यांचं जे संपूर्ण जीवन असतं हे एका ठराविक चाकोरीतून गेलेलं असतं. म्हणजे आदर्श जीवन हे कोणाकडे, तर तुम्ही कुंभ राशीकडे त्या संदर्भात सांगू शकता. कारण त्यांचं संपूर्ण जीवन हे अशाच प्रकारचं असतं. म्हणजे एखादं उदाहरण देण्यात का यांचं आयुष्य असतं. कुठलंही काम कितीही किचकट किंवा कंटाळवाणं असलं तरी न चुकता, न दमता, न कंटाळता कित्येक वर्ष ते करतील. असा स्पेशल स्वभाव कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये असतो. अर्थात कुंभ राशीच्या व्यक्ती ज्या आहेत ह्या बिझनेस सहसा करू शकत नाही. कारण बिझनेससाठी लागणारी अज्ञातात उडी मारण्यासाठी लागणारी जी क्षमता ही कुंभ राशीमध्ये थोडी कमी असते. मात्र जी कामं आहेत ती व्यवस्थित इमाने बरे करण्याची क्षमता ही कुंभ राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. जसं की आपण चर्चा करतो आहोत, की समजा वृषभ राशी आणि कुंभ राशी दोन्ही समजा प्रेमसंबंधामध्ये असतील. लक्षात घ्या, या दोन्ही ज्या राशी आहेत, या दोन्ही राशीमधल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या बऱ्याचशा थोड्या वेगळ्या आहेत. आणि तुम्ही जर का कुंडलीमध्ये जरी पाहिलं तर परस्परापासून या ज्या राशी आहेत, या केंद्रामध्ये येणाऱ्या राशी आहेत. त्यामुळे होतं काय, तो थोडासा हट्टीपणा, कारण या दोन्ही राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे, त्याचं जे तत्व आहे ते स्थिर तत्व आहे. त्यामुळे हट्टीपणा या दोन्ही राशीमध्ये दिसून येतो. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हा प्रकार दिसून येतो. वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्या हौशी आहेत किंवा जीवनाचा आनंद घेणाऱ्या आहेत. अधिभौतिक सुखाची त्यांच्यामध्ये आवड असेल, तसाच त्याचा पिंड असतो. मुळातच ही रास शुक्राची आहे. हा भाग कुंभ राशीमध्ये दिसून येत नाही. कुंभ राशीच्या व्यक्ती आहेत या थोड्याशा ठराविक चाकोरीतून जाणाऱ्या आहेत. शिस्तप्रियता याच्यामध्ये दिसून येतो. दिलेला शब्द पाळणं आणि तो व्यवस्थितपणे पूर्ण करणं आणि त्यांचं स्वतःचं आयुष्य कसं एखाद्या ठराविक चाकोरीतून डळमळणं किंवा पाय सरकणं, हा प्रकार जीवनामध्ये त्यांच्या दिसून येत नाही. अर्थात आणि थोडीशी वृषभ जी रास आहे ही थोडीशी बिनधास्त आहे आणि थोडासा बेफिक्रीपणा किंवा बिनधास्तपणा हा या राशीमध्ये दिसून येतो. आणि इथेच या दोन्ही राशीमध्ये गोष्टी बिघडतात. परंतु प्रेमही तसं होऊ शकतं, कारण 2 भिन्न गोष्टींमध्ये आकर्षण हे नेहमी तयार होतं. जी गोष्ट आपल्यामध्ये नाही ती गोष्ट समजा आपण समोरच्या व्यक्तीमध्ये पाहिलं तर एक अनामिक आकर्षण तयार होतं आणि त्याचं रूपांतर बहुधा प्रेमामध्ये होतं. तर अशा प्रकारे प्रेम आणि प्रेमामध्ये या दोन्ही राशी येतात. एकमेकांबद्दलचा मान ठेवणं, दोन्ही राशींचा अतिशय उत्तम प्रकारे त्या दोन्ही राशी एकमेकांबद्दल रिस्पेक्ट ठेवून असतात. पण तो रिस्पेक्टमुळे तुमचं रिलेशनशिप वाढेल असं नाही, विश्वास असणं गरजेचं आहे. अर्थात दोन्ही ज्या राशी आहेत त्या ट्रस्टवर्दी आहेत. कुंभ राशीबद्दल ट्रस्टवर्दीपणा थोडासा त्यांचा कमी असतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीला जोपर्यंत पूर्णपणे जाणून घेत नाही तोपर्यंत, आणि व्यवहारीपणा किंवा तार्किकपणा थोडासा असतो. त्यामुळे कधीकधी त्यांच्या रिलेशनशिपमध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आणि एखादी गोष्ट अगदी कठोरपणे मांडणं, तिखट शब्दात मांडणं, हा स्वभावच मुळात कुंभ राशीचा असतो आणि तिथे थोडंसं विचार करणं गरजेचं राहील. कारण हा संपूर्ण स्वभाव पूर्णपणे वेगळा हा कुंभ राशीमध्ये दिसून येतो. अर्थात या गोष्टी छोट्या मोठ्या आहेत, परंतु त्या स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. त्यावरती लक्ष देणं आणि त्यामध्ये सुधार करणं गरजेचं आहे, जर का तुम्हाला तुमची रिलेशनशिप व्यवस्थित पुढे वाढवायची असेल किंवा फुलवायची असेल. त्या व्यतिरिक्त या दोन्ही राशीमध्ये तसा काही मोठा प्रॉब्लेम येत नाही. त्यांच्या करिअरमध्ये सुद्धा या दोन्ही राशी अतिशय व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतात. या व्यतिरिक्त जर का तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही कॉम्प्लिकेशन येत असतील
तर तुमच्या ज्या पत्रिका आहेत त्या पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये वृषभ आणि कुंभ राशी असेल तर त्यांचं प्रेम रिलेशनशिप कशाप्रकारे फुलत जाईल या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.